चला टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय कसरगण संघानं. चला सलामीची जोडी पाठवा लवकर आपण. 8:30 वाजलेत. का पहिले 4 संघ जे आहेत ना हे 2 सामने जिंकून लगेच घरी जाणार आहेत. कारण त्यांना वेळेची काहीच पर्वा नाहीये. कारण त्यांना माहिती आहे आपल्याला 2 सामने जिंकायचे आहेत. 10:30-11 वाजेपर्यंत आम्ही घरी जाऊ. तुम्ही काही करा नंतर. तुम्ही 5 वाजवा 6 वाजवा आम्हाला काही घेणं देणं नाहीये. ही परिस्थिती आहे आपल्या सध्याच्या क्रिकेटची. प्रत्येक जण ज्याचा त्याचा विचार करत. खरं तर संघांना वेळ दिला होता. आपण वेळेमध्ये येणं सुद्धा गरजेचं होतं. परंतु त्याच्यामुळं आयोजकांवर येतं. मग बाकीचे बरेचसे प्रेक्षक चर्चा करतात. वारदोलीच्या मॅचेस ना 8:30च्या पुढे चालू होतात. पण हे कोणामुळं होतं त्याचा विचार नाही कोणी करत. त्यामुळे शिस्त क्रिकेटमध्ये खरं तर लागलीच पाहिजे. हे सगळ्याच संघांच्या बाबतीमध्ये रोजच आम्ही सांगतोय खरं तर प्रत्येक संघांना. तर अखेरीस 8:30 वाजता आपण करतोय आजच्या रात्रीला सुरुवात. जमलेल्या सगळ्याच क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. जाणता राजा चषक 2025 मध्ये पहिला सामना तुमच्या समोर येतोय. एका बाजूला परी 11 पारगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये कसरगण संघ. टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारले कसरगण संघानं आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट बोथ द टीम. आणि सगळ्या मॅचच्या दिशेने 2 पंच सज्ज झालेत. एका बाजूला आपण पाहतोय DK द्वारकानाथ सोरगे, दुसऱ्या बाजूला दीपक पाटील सर जे पालीचे आहेत. समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही शृंखला कव्हर केली जाते. या संपास ग्रीन सिग्नल आणि याच्या रात्रीमधील पहिला बॉल घेऊन सज्ज होते गोलंदाज कुणाल. पहिलाच बॉल यावेळेस टप्पा पडण्यात थोडासा खाली राहिला. बीट झाला होता कम्प्लिटली. यावेळेस मात्र सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय अनिरुद्ध पाटील आणि अनिकेत पाटील अशी जोडी आहे कसरगण संघाकडून. पहिलाच डॉट बॉल येत असताना चांगली सुरुवात केली ती गोलंदाजानं. ओव्हर द स्टंप्स नेक्स्ट बॉल. थोडासा रनअपमध्ये बिघाड कुणाल. डेड बॉलचा इशारा येत असताना पंचांचा. कुणाल मोकल आहेत. पहिला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला होता. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटका. रन्सना मात्र सुरुवात झाली कसरगणच्या. पहिली धाव घेतली. दुसऱ्याचा प्रयत्न धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न केला होता मी तर म्हणेन. सलामीवीर आपण पाहतोय अनिकेतनं त्या ठिकाणी डेंजर एंडला तो धावत होता. परंतु अखेरीस धाव संख्येचा श्री गणेशा झालाय कसरगण टीमचा 2 या धावेनं. पहिल्या रन्स जोडल्या जातात. नेक्स्ट बॉल कुणालकडून. ओ यावेळेस मात्र लॉफ्ट करायचंय कव्हरच्या वरतून. चान्स आहे आणि झेल सुटलाय त्या ठिकाणी. पहिल्यांदा थोडंसं पुढे धावत गेले होते. त्यानंतर अचानक आठवलं की झेल आहे. पुन्हा मागे फिरले. तोपर्यंत थोडंसं दूर राहिला होता. संधी चांगली होती खरं तरी पारगावला. इकडे ब्रेक थ्रू मिळाला असता परंतु थोडासा मी तर म्हणेन अंदाज चुकला. आणखीन 2 धावा प्राप्त झाल्यात. दुहेरी धावेनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 4 या आकड्यावर. 4 ऑन अ बोट. लोवा फुल टॉस बॉल यावेळेस मात्र मिडॉनच्या वरतून खेळलाय. ओ व्हॉट अ कॅच. उलटा धावत जाऊन त्या ठिकाणी मात्र झेल टिपलाय. कमाल कॅच होता. अप्रतिम झेल त्या ठिकाणी प्रत्येकनं टिपलाय आणि पहिला धक्का लागेल तो टीम कसरगणला. सलामीवीर अनिरुद्ध पाटील यावेळेस मैदानाच्या बाहेर. मिडॉनच्या वरतून चेंडू ट्रॅव्हल होतोय परंतु जिद्द सोडली नाही प्रतीक तारेकरनं आणि अगदी उलटा धावत जाऊन मात्र तो झेल कॅरी केलाय त्यानं. आणि जेव्हा तुम्ही असे एक्स्ट्रा प्रयत्न करतात ना, एक्स्ट्रा एफर्ट तुम्ही घेताय ना,
तेव्हा मात्र यश प्राप्त होत असं. कुणालचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, इकडे मात्र पहा बॉल शॉट फाईन लेगकडे आलाय. कोणतीही धाव नाहीये, डॉट बॉल. चांगली बॉलिंग आतापर्यंत आपण पाहतो या पहिल्याच ओव्हरमध्ये. कुणाल मोगल पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत बांधून ठेवलंय सलामीवीरांना. एक विकेट सुद्धा गेले. टॉप ऑर्डर बॅटर सध्याच्या घडीला. शॉट ऑफ लेंथ होता, कट केलाय बॉल. ओ यावेळेस मात्र बीट केलं होतं शॉर्ट थर्ड मॅनला, परंतु शॉर्ट फाईन लेग मात्र काय बॅकअप दिलंय त्या ठिकाणी. चांगलं कौरव त्या ठिकाणी पाहायला मिळालं. अनिकेत पाटीलचा, अन्यथा इथून 4 निघाल्या असत्या. 1 रन मिळाली, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहतोय आतापर्यंत. 5 धावा धावफलकावर आहेत, एक फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 5 अशी संथ सुरुवात म्हणता येईल. परंतु थोडंसं आक्रमक व्हावं लागेल या मैदानावर कसगण टीमला. प्रतीकचा हा बॉल यावेळेस मात्र चांगला पडला होता, बीट झाला होता. इकडे एक धाव जरूर मिळते. हलकीशी इनसाइड एज लागल्यानंतर बॉल यष्टीरक्षकाला लागून खरं तर बॉल निघाला होता. टफ कॉल होता, टफ चान्स होता विकेट कीपरसाठी. सिंगल मिळाली, धावसंख्या 6 या आकड्यावर. 6 ऑन बोट. या मैदानावर 40, 42, 45 धावा सुद्धा एक विजय खेचून आणू शकता तुम्ही. फुलर लेंथ होता, ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये. ओ डायरेक्ट हिटचा प्रयत्न, सिंगल मिळाली. दुसरी रन यावेळेस सोडण्यात यश प्राप्त झालंय. अगदी डोळ्यात देखत या दुहेरी धावा पूर्ण करण्यात आल्यात. 2 धावांचं योगदान, धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर 8 या आकड्यावर. 45-48च्या आसपासची धावसंख्या बऱ्याच वेळेला मित्र म्हणेन वाचवण्यात यश प्राप्त झालं या मैदानावर. अनेक संघांनी वाचवली ती धावसंख्या, त्यामुळे निदान 40च्या पुढे. चेंज ऑफ पेस, धीम्या गतीने टाकला होता बॉल, फिंगर रोल केले होते. इकडे मात्र निर्णय तिसऱ्या पंचांकडे आलाय. स्टंपिंगचा हा निर्णय तिसरे पंच जरूर देतील कंट्रोल रूम मधून. परंतु चांगला बॉल होता यावेळेस मात्र स्लोवर वन. चेंज ऑफ पेस, गतीचा अंदाजच आला नव्हता. तो फलंदाज अनिकेतला आणि त्याचमुळे तो बीट झाला होता. इकडे पाहूया एक्झॅक्टली आता थोडंसं टेन्शन कसखंड च्या गोटामध्ये सुद्धा असेल. कारण अगोदरच एक फलंदाज पास झाला अनिरुद्ध, आणि त्यानंतर आणखीन एखादा टॉप ऑर्डर बॅटर आउट होतोय की काय, ही थोडीशी भीती आता सध्याच्या घडीला कसगण संघाच्या समर्थकांच्या मनामध्ये असू शकेल. समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आमची रोशन टीम संपूर्ण लाईव्ह प्रक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि फलंदाज बाद आहे. इकडे मात्र दुसरा धक्का लागलाय टीम कसगणला. विकेट डाऊन. चांगला वर्क यष्टांच्या पाठीमागे विकेट कीपरचं, आणि सेकंड विकेट डाऊन.
बाउन्स बॅक करावा लागेल. निदान 40च्या पुढे धावसंख्या न्यावीच लागेल, कारण बऱ्याच वेळेला धावसंख्येचा पाठलाग करताना या मैदानामध्ये, या स्पर्धेमध्ये अनेक संघ पराभूत झालेत धावसंख्येचा पाठलाग करताना. हा इतिहास आहे खरं तर या मैदानाचा. त्यामुळे बॅटिंग फर्स्ट करणारे संघ ज्याचं पर्सेंटेज जे आहे, जे विनिंग पर्सेंटेज हे खूप जास्त आहे. चांगला फिरवला, यावेळेस टप्पा पडल्यानंतर बाहेर वळतोय हा बॉल. डॉट बॉल येत असताना प्रतीक तारेकरला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. कमालीचा टर्न आहे या बॉलरकडे, दोनही बाजूला चेंडू वळवतो. हा सुद्धा तसाच होता, अगदी ऑप्शनच्या बाहेर निघून शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न अंगलट आलाय. थर्ड डाऊन, तिसरा धक्का लागला टीम कसळखंडला. रनआउटच्या स्वरूपामध्ये तिसरं षटक सुरू होईल. अक्षय पाटील येतोय गोलंदाजीसाठी, एक चांगला ऑलराऊंडर या टीमचा. गेले कित्येक वर्ष पाहतोय पारगाव संघासाठी नेहमीच आपला दमदार परफॉर्मन्स त्याने सादर केलाय. आणि आय थिंक माणघरच्या मैदानावर, या पाटणोलीच्या मैदानावर त्याला पहिली बाईक सुद्धा मिळाली होती. फुल टॉस स्वीप केलाय, स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने बॉलला काढलाय, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, त्या ठिकाणी सिंगलच मिळेल. एकच धाव. ही थोडी गॅप शोधायला हवी होती, कारण सरळ बॅटवर दिला होता बॉल. त्यामुळं वॅकंट एरिया कुठे आहे, क्षेत्ररक्षक कुठे तैनात केले गेलेत, याचा सुद्धा अभ्यास असणं फलंदाजांना फार गरजेचं आहे. इकडे बरोबर हातामध्ये, त्यामुळे सिंगलच मिळाली. एकेरी धावेना टीमची टोटल 11वर. अक्षय पाटील आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना. लोकेश नाईक आणि भावेश पाटील. लोकेश नाईक सुद्धा चांगला फलंदाज ओळखला जातो या टीमचा. यावेळेस पहा थोडासा लेग स्पिन खरं तर खासियत आहे या गोलंदाजाची, आणि नेहमीच फ्लायटेड डिलिव्हरी. पाठीमागचा चेंडू आपण पाहिला, फ्लायटेड केला होता. इकडे आमंत्रण देतोय खरं तर फलंदाजांना मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी. ओव्हर द स्टम्प्सनं हा चेंडू ठप्पा पडला, वळला सुद्धा आणि बाउन्स सुद्धा पाहायला मिळाला. टर्न विथ बाउन्स, अनदर डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू. जसे जसे पडतील तसं तसं टेन्शन आता मात्र वाढत जाईल ते कसळगण टीमवर, आणि ते स्पष्ट जाणवते सध्याच्या घडीला. कसळगण टीमच्या स्क्वॉडमध्ये
थोडीशी अशांतता अस्वस्थतेचं वातावरण पाहायला मिळते. फुल टॉस आहे, टायमिंग झाला नाहीये. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक धावतोय. मिस टायमिंग झाला होता फटका, परंतु 2 धावा मिळतील. सध्याच्या घडीला धावांची गरज आहे. ती टीम कसळखंडला कारण नाणेफेक जिंकून त्यांनी पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारले आणि धावफलकावर धावा आहेत त्या 13-3. तिसरं षटक सुरू आहे. एका बाजूला भावेश पाटील 5 बॉलमध्ये 4, लोकेश नाईक 3 बॉलमध्ये 2. अगोदर 3 फलंदाज पास झालेत. समोरच्या दिशेला खरं तर हा फटका खेळून काढला. मिडॉनकडे सिंगल मिळेल फक्त. एकेरी धाव 14 ऑन बोर्ड, 14 धावा. आज 40+ मॅचेस सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील, ज्याने एक काळ गाजवलाय आणि आजही गाजवतात असा खेळाडूंचा खेळ. फिरून खेळण्याचा प्रयत्न, गुडघे टेकण्यास भाग पाडलं होतं. हलकीशी अपील पाहायला मिळते त्या ठिकाणी. विकेटच्या पाठीमागून अपील नाकारण्यात आले. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता आणि निर्धाव चेंडूनं आता मात्र टेन्शन वाढवलंय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 गडी बाद 14 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चला लगेचच 4थ्या षटकाची तयारी करा. त्यामुळे टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी निवडली खरी, परंतु त्याचा आतापर्यंत फायदा झालेला नाहीये. या स्पर्धेचे आमचे खरं तर बिग सपोर्टर ज्यांना म्हणता येईल, त्यांचा नेहमीच मोठा हात असतो. या स्पर्धेमध्ये आयोजकाच्या भूमिकेमध्ये असतात रवींद्रजी शेख यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. त्यांच्या माध्यमातून आपण ट्रॉफी सुद्धा पाहतोय, या पुरस्कृत करण्यात आल्यात आणि नेहमीच मोठं सहकार्य त्यांचं लाभतं या स्पर्धेसाठी. या स्पर्धेचे प्रणेते रवींद्र शेळके यांचे या ठिकाणी आगमन होत असताना त्यांचं करूया आपण स्वागत आणि जाऊया 4थ्या षटकाकडे. विपुल मात्रे आलाय. ओ यावेळेसचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. टप्पा पडल्यानंतर थोडंसं उसळी घेतली. हुक करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु इकडे मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. 4थं आणि अंतिम षटक आहे आणि धावा येताना दिसत नाहीयेत त्या कसळगण टीमसाठी. 14 धावा झाल्यात. लोकेशला प्रयत्न करावे लागतील. निदान धावसंख्या ॲटलिस्ट 28-30च्या आसपास तरी न्यावी लागेल, जेणेकरून लढता येईल. ओ यावेळेस मात्र हुक शॉट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या वरतून. मच नीडेड, गरज होती एका मोठ्या फटक्याची आणि तो फटका लोकेश नाईक पूर्ण करत असताना हा येतोय पहिला षटकार. दोन बॉल चॉईस केले असतील तर दुसरा चेंडू घ्या. रात्रभर आपण चेंडू शोधत राहिलो मोबाईलच्या लाईट्सवर तर सकाळ होईल आपल्याला. आता हा तोच चेंडू आहे की कालचा गेलेला आहे ते पण कळणार नाही. वीस धावा. यावेळेस ऑन साईडला वळवलाय मिडविकेटकडे. सिंगल मिळेल. एकेरी धाव, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर 21-21. शेवटचं षटक आहे त्यामुळे प्रयत्न करावे लागतील भावेश पाटीलला सुद्धा. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज विपुल मात्रे पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं.
ओ लॉफ्ट केला, यावेळेस मात्र पेडॉनच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन लॉफ्ट फिल्डर आहे विघ्नेश पाटील. जेएलटी प्लाय, फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का, चौथा धक्का 21 वर. मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 चेंडूंचा खेळ बाकी, 21 धावा धावफलकावर. ओ बॅक टू द बॉलर, त्यामुळे आणखीन एका फलंदाजाला मात्र इकडे क्रीज सोडावी लागेल. धक्का क्रमांक 5. निम्मा संघ गार झालाय टीम कसळकंड. 21 या धावसंख्येवर अर्धी सेना माघारी फिरले. 5वा धक्का. क्रॉस झालेला नाहीये असं पंचांचं म्हणणं आहे. चला लोकेश बाद असेल. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. ओ यावेळेस मात्र फिरून खेळला फटका, लाजवाब आहे. हुक केला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून. आणखीन एकदा आपण पाहिले तर 2 षटकार आले. ते जर आधीच थोडासा प्रतिकार केला असता तर नक्कीच चांगल्या धाबा, परंतु कुणाल मोकलनं 5 धाबा दिल्या, प्रतीक तारेकरनं 5 धाबा दिल्या. दोघांनी एक एक विकेट घेतली. अक्षय पाटीलनं फक्त 4 धाबा दिल्या. विपुल मात्रेच्या ओव्हरमध्ये 1 विकेट मिळाली, परंतु 13 धाबा आल्या. आणि हेच थोडंसं महागडं षटक होतं पारगावसाठी. तरीसुद्धा चांगला थांबवला आहे मी तर म्हणेन धावफलक कसळकंड टीमचा, कारण त्याने बॅटिंग घेतली होती टॉस जिंकल्यानंतर. आणि कुठेतरी त्यांना सुद्धा अपेक्षा होती 45-50ची, परंतु ते अपेक्षा भंग झाला असेल. 28 धाबांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. सलामीची जोडी लवकर पाठवा, कारण आज उशिरानं चाललोय आपण, तर वेळ कव्हर करायची आहे. क्षेत्ररक्षण सुद्धा लावून घ्या टीम कसळकंड. नेक्स्ट मॅच असेल, टॉस केला जाईल. कैरे टीमचा कॅप्टन आणि संजय 11 बातान टीमचा कॅप्टन, या दोन्ही कॅप्टनला आपण विनंती करू टॉस करण्यासाठी या. खरं तर आपण पाहिला या स्पर्धेमध्ये शिस्तीचा पालन करताना पाळला जातोय, परत इथे आपण पाहतोय पहिल्या इनिंग संपल्यानंतर लगेच टॉस मैदानामध्ये केला जातोय. अच्छे रात्र देखील आपण पाहतोय, थोडंसं उशिरा नाही करत चाललोत. रोज करत 4 वाजता आहेत
आणि त्याच्यामुळे आज न उशीर धावपडता लगेच आपण पाहतोय मैदानामध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. चला कैरे टीमचा कॅप्टन त्यांच्या विरोधामध्ये संजय 11 बातान संघ. कैरे टीमचा कॅप्टन इथे उपस्थित या. तर 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही आलात नाही तर टॉस दिला जाईल याची देखील आपण दखल घ्या. कसगण संघाच्या गोलंदाजांना थोडा घाम गाळावा लागेल. विघ्नेश पाटील आणि हितेश पाटील अशी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. 28 धावांचं लक्ष आहे. या स्पर्धेमध्ये बऱ्याचशा मॅचेसमध्ये धावा वाचवण्यात यश प्राप्त झाले, परंतु इकडे थोडाफार धावा कमी आहेत कसगण टीमच्या, परंतु तरी सुद्धा लढावं लागेल. ज्या पद्धतीने पारगाव संघाने बॉलिंग केली, अगदी त्याच स्वरूपाची बॉलिंग फिल्डिंग तुम्हाला सुद्धा करावी लागेल. हा सामना शेवटपर्यंत नेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करावा लागेल. नेक्स्ट मॅच कैरे विरुद्ध भाताण असा सामना पाहायला मिळेल. पहिलं षटक घेऊन साई गायकर येतोय. 28 टार्गेट आहे. पहिला बॉल क्लीन बोल्ड, दांडी गुल त्रिफळा उद्ध्वस्त पहिल्याच बॉलवर ते धक्का. फर्स्ट विकेट डाऊन, खाते उघडू दिलं नाहीये. 0 धावसंख्येवर विघ्नेश पाटील मैदानाच्या बाहेर. इलेव्हन बातान संघ त्यांच्या विरोधामध्ये कैरे संघ. अनंत महाराज पाटील करताना आपण पाहतोय नाईट स्पर्धेचे आपण पाहतो यशस्वी आयोजक सन्माननीय अनंत महाराज पाटील कसलकण माजी सरपंच यांच्या हस्ते इथे मैदानामध्ये टॉस केला जातोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तर भाताण विरुद्ध कैरे या दोन टीम्स मध्ये टॉस केला जातोय. हरिभक्त परायण अनंता शेठ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते सामन्याचा नाणेफेकीचा कौल संपन्न होत असताना पहिली रन आले पारगावसाठी 1-1. त्याचप्रमाणे सन्माननीय गजाननजी लोगडे साहेब सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम. लेफ्ट हँडेड बॅटर
हितेश पाटील साठी नेक्स्ट बॉल. साई गायकर. सुरुवात चांगली झाली साईची. संदीप मगर साहेबांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील राजा चषक 2025 मध्ये सरचे स्वागत असेल. सदानंद चोरगे साहेबांना देखील विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील आम्ही सरचे स्वागत करतो. O2 कॉम्बॉक्स. डॉट बॉल आलाय. धीरधाव चेंडूची सांगता. साई गायकर कडून चांगली सुरुवात केली आपल्या गोलंदाजीला. पहिलं षटक जर चांगलं पडलं तर नक्कीच थोडासा कॉन्फिडन्स वाढवू शकेल कसरगण टीमचा आणि तोच वाढवण्याचा प्रयत्न मात्र सध्याच्या घडीला साई गायकर करतोय. ओ लॉफ केलंय ऑन साइडला. बॉल हवेत आहे. संधी जरूर आहे मिडॉनला. झेल टिपलाय. सेकंड डाऊन. दुसरा धक्का लागलाय. 28 साठी सुद्धा मोठा संघर्ष करावा लागेल अशी चिन्ह मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालेत. अवघी एक धाव असताना दुसरा गडी पारगावचा मैदानाच्या बाहेर. अन्वी इंटरप्राइजेस प्रोप्रायटर आपण पाहतोय कल्पेश पाटील यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती. जयेश पाटील यांना देखील विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील आम्ही सरशी स्वागत करतो. आजची 4थी रात्र आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये खरंतर जाणता राजा चषक 2025 शानदार पर्व आपण पाहतोय. अमोलजी पाटील कैरे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आपण मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत असताना सन्माननीय हरिभक्त परायण अनंता महाराज पाटील कसरगण त्याचप्रमाणे गजाननजी लोगले साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. कल्पेशजी पाटील जयजी पाटील यांचं सुद्धा नुकतंच आगमन झालंय. फारदोली त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम. नितीनदा पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. कसरगण स्वतः आहेत. ओ यावेळेस मात्र पडला होता लेंथ बॉल. चांगला उसळवला इकडून मात्र आणखीन एक डॉट बॉल. काय भन्नाट सुरुवात केली ती कसरगण टीमनं. 5 चेंडू संपलेत आणि पारगाव संघाच्या सलामीवीरांना डोकं वर काढू दिलं नाहीये. अवघी एकच धाव फलकावर आहे आणि 2 फलंदाज बाद झालेत. ओ यावेळेस चांगला ड्राईव्ह आहे. मिडॉनच्या वरतून यावेळेस मात्र प्लेस केलाय. बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता वेलकम फॉर अक्षय दीपेश मेहरच्या बॅट मधून येत असताना पहिला चौकार आणि पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. धाव फलकावर टीम पारगावची धावसंख्या 2 गडी बाद 5 धावा. अजूनही 18 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर एक 28चा सामना वाचवण्यात यश प्राप्त झालं होतं. पानशील आणि बेलवली या 2 संघादरम्यान. दिनेशजी पाटील साहेब सांगडे सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात या मंचावरून. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. चांगली बॉलिंग केली साईनं. 5 धावा दिल्या. 2 फलंदाज बाद केलेत. जी सुरुवात हवी होती ना कसरगण टीमला ती त्यानं करून दिली. आता बाकीच्या गोलंदाजांना सुद्धा आपली जबाबदारी इकडे पूर्ण करावी लागेल. आज गोलंदाजांना सर्वोत्तम खेळ करावा लागेल कसरगण टीमसाठी. तरच हा सामना वाचवता येऊ शकेल. पण अंतर आपण पाहिलं तर फार मोठं नाही आहे चेंडू आणि धावा यांच्यातलं. परंतु थोडासा दबाव तर निर्माण केला या मॅचमध्ये साई गायकरना. लोकेश नाईक येतोय दुसरं षटक घेऊन. पहिला सामना आजच्या रात्रीमधील या ठिकाणी संपन्न होत असताना यानंतर तुम्हाला कैरे विरुद्ध भातांड असा सामना पाहायला मिळेल. दोन्ही टीम्स बी रेडी. लोकेश सज्ज होतोय. स्पीडअप करत राहा. ओ यावेळेस हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र अपील पाहायला मिळते. यष्टीरक्षक वेगळाच कॉन्फिडंट होता. अपील फेटाळून दिले परंतु पहिलाच बॉल थोडासा ऑफस्टोनच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. परंतु पहिलाच डॉट बॉल निर्धाव चेंडूला सुरुवात झाली ती गोलंदाज लोकेश नाईक कडून.
स्ट्रगल करावा लागतोय. अनिलजी तांडील यांचे या ठिकाणी आगमन झाले. वारदोली 40+. आज इंडियन ऍक्शन पाहायला मिळतील, परंतु हा चेंडू इकडे मात्र वळवलाय आणि बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता पारगाव टीमसाठी येतोय हा दुसरा चौकार. चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र पाहायला मिळाला. लोकेश नाईक पुन्हा एकदा सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं. अक्षय आहेत. अक्षय एक चांगला फलंदाज ओळखला जातो या टीमचा. धुरंधर फलंदाज आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाहीये. बॉल कव्हर्स कडे त्या ठिकाणी नितीन दादा आहे. थोडीशी मिस्टेक आणि दुसरी रन कंप्लीट. या चुका करून जमणारच नाहीत या मॅच मध्ये, कारण अगोदरच धावा फार कमी आहेत आणि अशा वेळेला खरं एक छोटी छोटी चुकी सुद्धा लगेचच दबाव समोरच्या टीमचा हटवण्यामध्ये त्यांना मात्र यश प्राप्त होणार आहे. 2 धावा मिळाल्या. 2 धाब्यांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र 11. क्रिकेटवर प्रचंड प्रेम नितीनदादा पाटील. खूप चांगली स्पर्धा खरं तर कसकंड नगरीमध्ये त्यांनी सुद्धा आयोजन केली होती. नाईटची भव्य दिव्य स्पर्धा पण सर्वांनीच पाहिली होती आणि अगदी 10PL स्पर्धा पाहायला दुबई येथे जाऊन सुद्धा ते आलेले आहेत. एवढी क्रिकेटची प्रचंड आवड. खास 10PL स्पर्धा पाहण्यासाठी दुबईला सुद्धा गेले होते. पुन्हा एकदा स्विच हिट केला. यावेळेस मात्र पॉइंटच्या डोक्यावरून बॉल निघालाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा थांबला. रन्स मिळतील ही खासियत आहे अक्षय या फलंदाजाची. चांगली स्विच हिट खेळतो हा फलंदाज. 13 धावा धावफलकावर आहेत. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 15 धावा अजूनही करायच्या आहेत. त्यामुळे दबाव टाकायचा असेल या मॅच मध्ये तर विकेट हा एकमेव पर्याय कसंगण टीमच्या गोलंदाजांकडे. आणि विकेट जर रेग्युलर इंटरव्हल्सला आल्या ना, मोठे स्ट्रोक्स पासून खरं तर वंचित ठेवलं ना फलंदाजांना, तर आपोआपच प्रेशर मात्र बिल्टअप करता येईल तुम्हाला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. लोकेश नाईक. पुन्हा एकदा तोच प्रयत्न करण्यात आला. इकडे मात्र बॅट सुद्धा हातामधून निसटले. इकडे काय घडलंय पाहावं लागेल, परंतु अक्षयला मात्र परतावं लागणार आहे. विकेट डाऊन. सगळ्यात महत्वाची विकेट आहे या मॅचची. सगळ्यात चांगला फलंदाज टीम पारगावचा यावेळेस मात्र मैदान सोडेल, परंतु एक्झॅक्टली काय घडले पाहूया. इकडे रनआउट एम्पर. चला रनआउट दिलाय नॉन स्ट्राईक एंडला. तेच विषय आम्ही कन्फर्म करत होतो. हिट विकेट आहे. तर हिट विकेटच्या स्वरूपामध्ये अक्षय बाज झालाय आणि या तिसरा धक्का लागलाय. 13वर 3. टीम पारगाव लढतोय मैदानामध्ये कसंगण टीम. 13 बॉलमध्ये अजूनही 15 धावांची गरज आहे. त्यामुळे या मैदानावर थोड्याशा धावा कमी असल्या तरी सुद्धा लगेचच चेस होतील असं नाहीये. अनेक संघांना घाम फुटलाय धावांचा पाठलाग करताना आणि पहिल्या मॅचमध्ये सुद्धा तेच चित्र पाहायला मिळालंय. त्यामुळे एक एक धाव सुद्धा फार महत्वाची असेल या मॅचमध्ये. क्षेत्ररक्षण तुम्हाला कमालीचं करावंच लागणार आहे. गोलंदाज लोकेश तयार. यावेळेचा हा चेंडू थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न. स्टंपवरून निघून गेलाय. पंच सांगतात डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. आणखीन एक चांगलं षटक पाहायला मिळालं ते गोलंदाज लोकेश. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावा लागल्यात त्या 3 गडी बाद. 13 12 बॉल आणि 15 धावांची गरज.
आता 11 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. सुरुवातीला सोपा वाटणारा सामना थोडासा हळूहळू आता मात्र कसगण टीम कठीण करत असताना पारगावसाठी 11 बॉल 15 धावांची गरज आहे. यावेळचा चेंडू खाली राहिला, उडालाच नाही. आणखीन एक डॉट बॉल. भन्नाट बॉलिंग सुरू आहे सध्याच्या घडीला टीम कसगण कडून. 28 धावा वाचवायच्यात आणि त्यासाठी मात्र कंबर कसले. पहिले 2 चेंडू डॉट केलेत प्रसाद नाईकनं आणि त्यामुळे हे अंतर आता मात्र वाढत चाललंय. शेवटचे 10 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. प्रतीक तारेकर यांनी जर लगातार 2 बॉल 2 सिक्स मारले तर अभिजित मात्रे अभय याच्याकडनं तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. दीपेश मेहर ऑन स्ट्राईक. सध्याच्या घडीला तो सुद्धा चाच पडतोय कारण बॉलिंग चांगली होते. चेंज ऑफ पेस होता, धीम्या गतीनं केला होता. इकडे मात्र लॉंग ऑफला मिस्टेक. बॉल सीमा रेषा पार. क्षेत्ररक्षण झालंय चुकीचं आणि त्याचा फायदा मात्र टीम पारगावला येतोय. हा चौकार. फार फार ते 1 धाव गेली असती. 4 मिळाल्या. 9 बॉल मध्ये अजूनही 11 करायचे आहेत. ऑन ड्राइव्ह केलं यावेळेस मात्र ऑन साइडला वाईड स्पीड विकेटचा फिल्डर. पुन्हा एकदा मिस्टेक पाहायला मिळते. अति घाई संकटात नाही. इकडे मात्र आणखीन 2 धावा. हेच घडले पाठीमागच्या 2 बॉल मध्ये. दबाव जो निर्माण केला होता टीम कसळकडनं तो दबाव मात्र थोडासा हटवण्यामध्ये क्षेत्ररक्षकांनी साथ दिली ती पारगाव संघाच्या फलंदाजांना. कैरेचे पोलीस पाटील मच्छिंद्र साहेबांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. मच्छिंद्र पाटील साहेब यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती. ओव्हर टू कॉम बॉक्स. ऑन साइडला बॉल गॅप मध्ये पुलचा फटका. बॉल सीमा रेषा पार. 4 धावांकरता हा येतोय चौकार. आणि तेच घडलं प्रसादच्या बाबतीमध्ये. अजूनही संधी जरूर आहे. 7 बॉल 5 धावा करायच्यात. परंतु सध्याच्या घडीला दीपेश मेहर फॉर्म मध्ये आलाय. डाऊन द ग्राउंड लॉफ्टेड ड्राइव्ह. व्हाट अ शॉट. लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे ठोकलेला हा उत्तुंग असा षटकार आणि हा सामना मात्र फिनिश केलाय तो पारगाव टीमने या षटकारानं. एक मिसफिल्ड आणि याच ओव्हरमध्ये हा सामना संपवलाय.